नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीच्या घरातून आणखीन एक इलिमिनेशन झालेलं आहे. आता तो नेमकं कोण आहे सदस्य ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये रितेश भाऊ आज खूपच चिडलेले दिसले. कारण ॲक्च्युली सांगायचं झालं तर बिग बॉसच्या घरामध्ये कुणाचं काही गेमच राहिलेलं नाही आहे. कोणच गेम खेळत नाही आहे. नुसता फालतू टाईमपास चाललाय असं वाटत आहे. तर मित्रांनो, प्राजक्ता, सागर, विशाल आणि रुचिता या चौघांपैकी कुणीतरी एक घराच्या बाहेर जाणार आहे असं रितेश भाऊने सांगितलं. जे माझ्या गेमला हलक्यात घेतात त्यांना या घरामध्ये राहायला जागा नाही असं म्हणत रितेश भाऊंनी सागर कारंडे यांचं इलिमिनेशन केलेलं आहे. तर आता सागर कारंडे जे आहेत ते या घराच्या बाहेर गेलेले आहेत आणि त्यामुळे सगळे इमोशनल पण झाले. पण ॲक्च्युली पाहायला गेलं तर सागर कारंडे यांचा काही गेमच नव्हता. फक्त थोडंसं बोलायचे मुद्द्यामध्ये वगैरे, ठराविक मुद्द्यांमध्ये ते बोलायचे, ते पण खूप सारे चुकीच्या मुद्द्यांमध्येच त्यांनी आतापर्यंत बोललेलं आहे. तर दुसरीकडे विशाल आणि रुचिताच्या बाबतीत रितेश भाऊ सांगतात की विशाल, तू ज्या पद्धतीनं रुचिताला खेळवतोयस, मॅनिपुलेट करतोयस आणि तिला नाचवतोयस ना, हे अख्ख्या महाराष्ट्राला आवडत नाहीये आणि आम्हालाही आवडत नाहीये. तर मित्रांनो, विशाल त्याची बाजू समजून सांगायला जातो तेव्हा रितेश भाऊ म्हणतात की मी रुचिता नाहीये, तू मला मॅनिपुलेट करू शकत नाहीस असं म्हणत रितेश भाऊने विशालचं तोंड बंद केलं. तर मित्रांनो, बेसिकली विशालची आज चांगली शाळा घेतलेली आहे. नंतर जे वाईल्ड कार्ड आलेले आहेत त्यांनावर पण खूप बोललेलं आहे. जसं की रेवा आणि संस्कृतीच्या पॉवर की बद्दल रितेश भाऊ बोलले की तुम्हाला पॉवर की म्हणजे खेळ वाटते का, म्हणजे वाईल्ड कार्ड पाठवलोय का आम्ही चाइल्ड कार्ड पाठवलं, आम्हाला तेच कळत नाही. इतकं बेजबाबदार, बेपरवाई, तुम्हाला निष्काळजीपणा तुमचं हे करता आलं नाही. संस्कृतीला पण ते खूप ओरडतात, म्हणजे लहान मुलांसारखं जाऊन त्याच्या कानाकडे आवाज करणं, त्याच्या डोक्यावर पाणी टाकणं, हे असं सगळी गुन्हा तुम्ही करत होता. तुम्हाला काय कळतं का, काय वाईल्ड कार्ड म्हणून तुम्ही आलेला आहे, चाइल्ड कार्ड म्हणून नाही असं म्हणूनही बिग बॉस खूप ओरडतात. आणि रितेश भाऊ रुचिताला एक वॉर्निंग देण्याचा प्रयत्न करतात की बघ, विशालसोबत तू चांगली दिसत नाहीये. तर आता रुचिता जी आहे ती विशालसोबतच खेळणार का विशालला सोडून तिचा गेम खेळणार हे पाहायला मजा येईल. रितेश भाऊ पण समजून सांगण्याचा प्रयत्न तर करतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.